विद्यार्थी मित्रांनो, हे माझं 19 लेक्चर्स आहे रोटेशनल डायनॅमिक्स. सो 19 लेक्चर, डेट 28 जुलै 2020. तर विद्यार्थी मित्रांनो, 25-26 तारखेच्या दरम्यान महाराष्ट्र शासनानं 1ली ते 12वी पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये 25% कपात केलेली आहे. त्याची जे आर्टिकल्स ड्रॉप केलेले आहेत त्याचे अपडेट पण आपल्याकडे आता आलेले आहेत. कोरोनाच्या या महामारीच्या संकटामुळे अभ्यासक्रमामध्ये 25% कपात केलेली आहे. तर ते कपात विचारात घेऊन आपण पुढचं सिलेबस पूर्ण करूयात. पण ही जी कपात आहे ही फक्त 12वी सायन्सच्या फेब्रुवारी-मार्च मध्ये होणाऱ्या 2021च्या परीक्षेसाठी आहे. पण जे विद्यार्थी नीट JEE देणार आहेत, ज्या परीक्षा केंद्रीय स्तरावरून कंडक्ट केल्या जातात, तर तिकडचा सिलेबस म्हणजे माझ्या माहितीनुसार तर आज अखेर त्यामध्ये फारशी काही कपात झालेली नाहीये. तर त्यामुळं तिकडच्या परीक्षाला आपण फेस करायचा असेल तर हा ड्रॉप केलेला सिलेबस सुद्धा आपण काळजीपूर्वक शिकणं गरजेचं आहे. तर फक्त बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू आपलं एम आपण मर्यादित न ठेवता तर ड्रॉप केलेलाही अभ्यासक्रम आपण काळजीपूर्वक बघावा. तर या दृष्टीने आजचे जे दोन्ही आर्टिकल्स मी शिकवणार आहे तुम्हाला, जे मी काल तुम्हाला सांगितलं होतं की उद्याला आपण स्पियर ऑफ डेथ आणि व्हेइकल मूव्ह ऑन ए कॉन्वेक्स ब्रिज ऑन टॉप पोझिशन विथ मॅक्सिमम व्हेलॉसिटी, तर हे दोन्ही आर्टिकल बोर्ड एक्झाम मध्ये तुम्हाला विचारले जाणार नाही, कारण हे दोन्ही आर्टिकल ड्रॉप झालेले आहेत. तरी पण हे दोन्ही आर्टिकल मी आज तुम्हाला शिकवत आहे, नॉट फॉर HSC एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू बट फॉर युअर नीट JEE पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, छोटे छोटे आर्टिकल्स आहेत पण कन्सेप्ट थोडे महत्वाचे आहेत. आणि या फिजिक्सचा पूर्ण अभ्यासक्रम कपात केलेला सोडून आपण शिकवणार आहोत. आणि ज्यावेळेस हा अभ्यासक्रम आपला पूर्ण होईल त्यावेळेस राहिलेले कपात केलेले सुद्धा आर्टिकल्स मी तुम्हाला परत शिकवणार आहे, कारण नीट JEEच्या दृष्टीने आपल्याला ते आर्टिकल घ्यावेच लागतील, त्याला पर्याय नाही. आणि शासनानं पण फक्त या वर्षापुरते ते आर्टिकल ड्रॉप केलेले आहेत, लाईफ लॉंग ते ड्रॉप केलेले नाही. तर हा फरक आपण कृपया थोडंसं समजून घ्या. तर पहिलं जे आर्टिकल आहे स्पियर ऑफ डेथ, स्पियर ऑफ डेथ, मौत का झुला त्याला मराठीमध्ये असं अर्थ म्हणतील. तर आपण कुठल्याही सर्कस मध्ये वगैरे जर गेला असाल तर आयर्न केज म्हणजे असं लोखंडी पिंजरा आपण बघितलेला आहे. आणि त्या लोखंडी पिंजऱ्यामध्ये एक किंवा एकापेक्षा अनेक बाईक ह्या स्टंट परफॉर्म करत असतात. तर त्या करत असताना जर आपण त्याच्या मागचं फिजिक्स बघितलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की ते जो बाईक पर्सन माणूस असतो स्टंट करणारा, तो अगोदर लहान लहान हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करतो. हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करत 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 त्या व्हेइकलनं जर स्पीड पकडली तर तो परत त्या केज मध्ये कशा पद्धतीने फिरतो, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल व्हर्टिकल हॉरिझॉन्टल उलट सुलट. ओके, पण पहिल्यांदा मात्र तो कुठलं मोशन परफॉर्म करतो, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. ओके, तर आपण बघा, नाउ दिस इज द आयर्न केज. ओके,
तर ज्यावेळेस स्टंटमॅन याच्यामध्ये मोशन परफॉर्म करेल तर सुरुवातीला मोशन असेल हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. जरा समजून घ्या. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन हा परफॉर्म करत असेल तर याची रेडियस स्मॉल असेल. रेडियस स्मॉल. त्याची रेडियस कशी आहे? स्मॉल आहे. करेक्ट. रेडियस स्मॉल आहे म्हणजे हा सर्कल पण काय? हा सर्कल पण काय? स्मॉल आहे. दी सर्क्युलर मोशन ऑल्सो स्मॉल. ओके. पण ज्यावेळेस रेडियस स्मॉल असेल, सर्कल स्मॉल असेल, त्यावेळेस लक्षात घ्या अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी विच इज डिनोटेड बाय लेटर ओमेगा ही मात्र मॅक्झिमम असेल. ही काय असेल? मॅक्झिमम असेल. तर परत तुमचा नीट सीईटीचा प्रश्न तयार झाला बघा. इफ a stuntman can perform the horizontal circular motion in which if its radius is small then circle is small, what about their angular velocity, whether it is small or maximum? तर angular speed काय असेल? maximum. तर हा पॉइंट कसा समजला बघा तुम्हाला. Now we know that v is equal to r omega. This is the very famous relation which is the relation between linear velocity and angular velocity. v is equal to r omega. तर हे रिलेशन तुम्हाला v by r is equal to omega लिहिता येईल. ओके. ज्यावेळेस if this r is small, r is decreases, omega is increases. omega is increases. कळालं का नाही? तर याचा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट आहे कोनिकल पेंडुलमचा. हा कन्सेप्ट कुठला आहे? कोनिकल पेंडुलम. कन्सेप्ट कुठला? कोनिकल पेंडुलम. आता लक्षात घ्या कोनिकल पेंडुलम मध्ये आपण काय केलं होतं? एक स्ट्रिंग घेतली होती. त्या स्ट्रिंगच्या एका एंडला बॉब अटॅच केला होता आणि ते रिझल्ट सपोर्टला लावल्यानंतर त्याला आपण व्हेलॉसिटी दिल्यानंतर द बॉब कॅन परफॉर्म द हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. ओके. इफ इट कॅन परफॉर्म विथ स्मॉल एम्प्लिट्यूड टू अँड फ्रो मोशन देन इट इज द सिंपल पेंडुलम. पण त्याला जर आपण पुश केलं इट परफॉर्म द हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन and the bob describe the horizontal circle and cone describe the cone, then this arrangement is called as conical pendulum. तर तिथं स्ट्रिंग होती आणि स्ट्रिंगला तो बॉब काय केलेला होता? फिक्स केलेला होता. म्हणजे स्ट्रिंग मध्ये टेन्शन होतं. ओके. पण आता लक्षात घ्या ह्या सर्कलचा हा सेंटर आहे. सपोज दिस इज द सेंटर सी. आता ह्या सेंटर मध्ये आणि ह्या मोटरसायकल जो स्टंट परफॉर्म करणार आहे तो बायकर, तर या दोघांमध्ये तर कुठली रस्सी नाही, स्ट्रिंग नाही, कुठला रॉड नाहीये. ओके. लक्षात आलं नाही? तरी पण ह्या बाईकवर हा सेंटर कुठली रिएक्शन प्रोव्हाइड करतो? नॉर्मल रिएक्शन. कुठली? नॉर्मल. जिथे टेन्शन आहे, रस्सी नाही, दुरी नाही, रॉड नाही, काही नाही. ओके. तरी पण इथं काय होतं? द नॉर्मल रिएक्शन प्रोव्हाइडेड बाय द सरफेस. प्रोव्हाइडेड बाय द सरफेस अँड नॉर्मल रिएक्शन अगेन अ स्पेशल काइंड ऑफ फोर्स. ओके. तर हे कन्सेप्ट इथे लक्षात घ्या. देन टेन्शन इज रिप्लेस बाय नॉर्मल रिएक्शन. म्हणजे कोनिकल पेंडुलम मध्ये जिथं जिथं टी असेल, कोनिकल पेंडुलमच्या आर्टिकल मध्ये जिथं जिथं टी असेल तिथे काय येईल? नॉर्मल रिएक्शन येईल. म्हणजे टेन्शन रिप्लेस बाय नॉर्मल रिएक्शन. म्हणजे बघा स्पीअर ऑफ डेथ मध्ये एखादा बायकर स्टंट परफॉर्म करत असेल तर सुरुवातीला तो छोटा सर्कल घेईल, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. तर हा कन्सेप्ट कशाचा आहे? कोनिकल पेंडुलमचा आहे. कशाचा आहे? कोनिकल पेंडुलमचा. त्याच्यामध्ये टेन्शन कशाने रिप्लेस करूयात आपण? टेन्शन का नाही? कारण त्या बायकर मध्ये आणि त्या सेंटर मध्ये आपण कुठलाही रॉड स्ट्रिंग फिक्स केलेली नाही. काय असते फिक्स? कुठं नाहीये. ओके. याच्यामध्ये काहीच नाही. म्हणजे हे काय आहे? याच्यामध्ये हे नॉर्मल रिएक्शन आहे. काय आहे याच्यामध्ये? हे नॉर्मल रिएक्शन आहे. लक्षात नॉर्मल रिएक्शन प्रोव्हाइडेड बाय द सरफेस. प्रोव्हाइडेड बाय द सरफेस. आणि इथे काय होईल? रेडियस स्मॉल, सर्कल स्मॉल, अँग्युलर व्हेलॉसिटी मॅक्झिमम. ओके. पण आपल्याला शिकायचंय काय? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. तो स्टंटमॅन काय परफॉर्म केलं पाहिजे? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. पण डायरेक्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म होणार नाही. त्यासाठी अगोदर काय होईल? हॉरिझॉन्टल, पुन्हा थोडंसं स्पीड वाढत. दुसऱ्या पार्ट मध्ये काय होईल बघा? स्पीअर इज सेम. ओके.
याचा हा सेंटर. आता कुठलं मोशन परफॉर्म होईल? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. कुठलं? सॉरी, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. तर हे कुठलं मोशन आहे? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. समजतंय का? ओके. आता ह्याच्यातले कन्सेप्ट बघा कशा आहेत. हा कन्सेप्ट आहे कन्सेप्ट आहे मास टाइड टू अ स्ट्रिंग. मास टाइड टू अ स्ट्रिंग. तो स्ट्रिंगला आपण मास अटॅच केला आणि द स्ट्रिंग कॅन वेट इन व्हर्टिकल सर्कल and if the string can perform the vertical circular motion then the top velocity minimum under root rg, minimum bottom under root 5 rg, midway under root 3 rg. सेम इथे पण आहे, काही बदल नाही. म्हणजे कन्सेप्ट कशाचा? मास टाइड टू ए वन एंड ऑफ ए स्ट्रिंग. ओके, म्हणजे हा कन्सेप्ट झाला. इथे सुद्धा तो सेंटर मध्ये आणि त्या बायकर मध्ये कसलीही स्ट्रिंग, दोरी, रॉड आपण लावलेला नाहीये, नवे नसतोच. ओके, म्हणजे टेन्शन हियर इज ऑल्सो रिप्लेस बाय नॉर्मल रिएक्शन. टेन्शन हियर इज ऑल्सो रिप्लेस बाय नॉर्मल रिएक्शन. आणि इथे मात्र आता रेडियस सर्कल कसा आहे? मोठा आहे बघा. नाव आपण वरती लिहूया म्हणजे तुम्हाला दिसेल. नाव हिअर रेडियस लार्ज, सर्कल लार्ज. रेडियस लार्ज, सर्कल लार्ज. पण आता इथं लक्षात घ्या, लिनियर वेलोसिटी इंक्रीजेस. लिनियर वेलोसिटी इंक्रीज म्हणजे फॉर्म्युला हाच बघा, v is equal to r omega. If this r increases, radius large, circle large, ज्यावेळेस r increases, this v also increases. कारण v is the product of r omega. If r increases, v also increases. परत MCQ चा तुमचा प्रश्न तयार झाला. लार्ज सर्कल, लार्ज रेडियस, लिनियर वेलोसिटी और लिनियर स्पीड मैक्सिमम. रेडियस स्मॉल, सर्कल स्मॉल, अँग्युलर वेलोसिटी मॅक्सिमम. समजलं का? बाकी सगळं जे बाकीचे आर्टिकल्स आहेत म्हणजे अकॉर्डिंग म्हणजे याच्या मेयर्स टाइटोस्टिकचे सेम. म्हणजे ह्या टॉप पोझिशनला समजा हे टॉप पोझिशन आहे ए, हे बॉटम पोझिशन आहे बी आणि हा मिडवे पोझिशन आहे सी. ओके, याची वेलोसिटी, टेन्शन सगळं सेम. तर टेन्शन काय होईल? नॉर्मल रिएक्शन. तर बघा, नाउ देन VA is equal to under root RG. VA is equal to, परत आपण डिराइव करण्याची आवश्यकता नाही, we must remember that. Now then VB is equal to under root 5 RG. VB is equal to under root 5 RG. We know that VA is the velocity at top position, VB be the velocity at bottom position, and VC be the velocity at midway position. Now then VC is equal to under root 3 RG. Under root 3 RG. परत टेन्शन आपल्याला माहित आहे. ओके, आता आपण इथे शिकलोय टेन्शन रिप्लेस बाय नॉर्मल रिएक्शन. देयरफॉर नॉर्मल रिएक्शन at A. नॉर्मल रिएक्शन at A काय येईल बघा? NA is equal to mVA square divided by r minus mg. आपल्याला माहित आहे टॉपला टेन्शन काय असतं? कमी असतं म्हणजे मायनस mg. आणि हे फॉर्म्युला लक्षात ठेवून पुन्हा नॉर्मल रिएक्शन ऍट B, A, B and C आपण एकत्रच म्हणूया. नाउ NB is equal to mVB square r plus mg. Okay, कारण these are the opposite to each other. Okay, and these two provide the necessary centripetal force, as this biker can perform the vertical circular motion, and if any biker or object can perform the circular motion, we must know that it must require some centripetal force. In absence of centripetal force, an object cannot perform the circular motion, whether it is vertical or horizontal. Is it right? Now then NC is equal to mVC square divided by r. Okay, इथे mg येणार नाही कारण हा पॉइंट. all these normal reaction provide the necessary centripetal force. तर हे सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवा.
कारण त्याचा कन्सेप्टच आहे मास टाईड टू अ स्ट्रिंग. तर सेम फक्त टेन्शनच्या ठिकाणी काय येईल, नॉर्मल रिएक्शन येईल. टेन्शन काय येणार नाही, कारण त्या दोघांमध्ये कसलीही आपण मीडियम फिक्स केलेलं नाहीये. ओके, तर छोटा आर्टिकल आहे. ड्रॉप जरी केला असेल तर ह्याची कन्सेप्ट तुम्हाला नीट सीईटी या दृष्टीनं सॉरी सीईटीला तर येणार नाही, कारण सीईटी महाराष्ट्र शासन देतं आणि महाराष्ट्र शासनानं ड्रॉप केल्यामुळं. ओके, पण कन्सेप्ट पुढे पुढे कधी कशाचा उपयोग पडेल, फिजिक्स कसा आहे, कुठला आर्टिकल कुठे त्याचा रिलेशन लागेल सांगता येत नाही. म्हणजे मास टाईड टू ए स्ट्रिंग आहेच आणि स्पियर ऑफ डेथ कदाचित हे ड्रॉप करण्यामागचं ते सुद्धा थोडंसं रिझन असेल की बोथ द आर्टिकल्स आर एक्झॅक्टली सेम. ओके, थोडासा किंचित फरक आहे, तर ते ड्रॉप करूया. तर असो, तर मला वाटतंय आपल्याला समजलं असेल, त्याची एक स्क्रीनशॉट घ्या. ओके, तर ते परत एकदा बघा. स्पियर ऑफ डेथ लक्षात आलं का, ते लोखंडी केज आणि आतमध्ये मोटरसायकल परफॉर्म करतो. ओके, तर या पद्धतीने हे जरा लक्षात ठेवा. रेडियस स्मॉल, सर्कल स्मॉल, अँग्युलर व्हेलोसिटी मॅक्झिमम. रेडियस लार्ज, सर्कल लार्ज, लिनियर व्हेलोसिटी मॅक्झिमम. लिनियर व्हेलोसिटी मॅक्झिमम इथला कन्सेप्ट आहे कोनिकल पेंडुलमचा, आणि इथला कन्सेप्ट आहे मास टाईड टू ए वन एंड ऑफ ए स्ट्रिंग अँड इट इज व्हील्ड इन अ व्हर्टिकल सर्कल. आणि त्याचे जे रिलेशन्स आहेत ते जशाला तसे रिलेशन स्पियर ऑफ डेथचे सुद्धा आहेत. कारण हा बायकर इथं ज्यावेळेस येईल त्यावेळी त्याची मिनिमम व्हेलॉसिटी अंडररूट आरजी असायलाच पाहिजे. जर नसेल तर तो काय होईल, खाली पडेल. ओके, त्याच्यापेक्षा जास्त व्हेलॉसिटी कितीही चालेल, आपल्याला मिनिमम साठी रिलेशन घेतलेलं आहे. ओके, त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या. आणि मी काल पण आपल्याला म्हटलेलं आहे, युट्यूबचे लेक्चर्स हे आपण रिपीटेड बघायचं, कारण फिजिक्स कसं आहे, वारंवार ह्याला रिव्हिजन तुम्हाला द्यावी लागेल. रिव्हिजन शिवाय हा भाग तुमचा क्लिअर होणार नाही. ओके, आणि युट्यूबचे माझे लेक्चर्स व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही आता पाहतच आहात. त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला जर काही पाहिजे असतील, डायरेक्ट तुम्हाला स्वतःला पाहिजे असतील, तर युट्यूबवर आपण जर सर्च केलं MM शेरखाने, तर माझे सगळे लेक्चर्स आपल्याला बघायला मिळतील. आणि त्याच्यातले कुठल्याही शंका असतील तर आपण कमेंटमध्ये आपण अवश्य द्या. नेक्स्ट लेक्चरला मी आपल्याला ते सोडून देण्याचा किंवा सांगण्याचा मी माझ्या परीनं अप टू द माय बेस्ट नॉलेज एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेन. पण आपल्याकडनं जसा रिस्पॉन्स येईल त्या पद्धतीनं मला ते जास्त सांगता येईल. माझा सेल नंबर पण आपल्याकडे सगळ्याकडे आहे, तर सेल नंबरवर पण आपण केव्हाही कॉन्टॅक्ट केला तर त्या अडचणी सुद्धा मी सॉल्व्ह करेन. कारण टीचर इज नॉट फॉर द 45 मिनिट, टीचर इज अ प्रोफेशन विच वर्क्स 24 hours, विच वर्क्स 24 hours. ओके, तर या पद्धतीनं आपण जाऊया. आणि काल पण तुम्हाला म्हटलं की फिजिक्स अजिबात अवघड नाही, फिजिक्सचा भाऊ अजिबात काही करू नका. ओके, फिजिक्स काहीच नाही, फक्त फिजिक्स ही दिमागची एक्झरसाइज आहे. कुठे काय बसवायचं, कुठे काय वापरायचं हे आपल्या लक्षात बघा. आहे स्पियर ऑफ डेथ आलं तर टेन्शन काय पाहिजे, नॉर्मल रिएक्शन झाली पाहिजे, हे लक्षात आलं पाहिजे एवढंच. कारण टेन्शन हे नॉर्मल रिएक्शन का होते, कारण याच्यामध्ये टेन्शन कशामध्ये असतं, स्ट्रिंग मध्ये, मटेरियल मध्ये. ओके, दोघांमध्ये कसलाच कॉन्टॅक्ट नाही. टेन्शन कसं क्रिएट होणारच नाही. ओके, टेन्शन इज रिप्लेस बाय नॉर्मल रिएक्शन. ओके, तर दुसरं एक छोटंसं आर्टिकल आहे जे डेली लाईफचे आपलं त्याचं रिलेशन आहे, जे त्याचा कन्सेप्ट आहे, आपण ते पण बघूया. ओके, नाउ लास्ट आर्टिकल ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. हे आर्टिकल आपण शिकवलं आणि संपलं की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हा भाग पूर्ण संपला. म्हणजे सर्क्युलर मोशन हा टॉपिकच संपला. कारण रोटेशनल डायनॅमिक्स हा चॅप्टर कशाचं कॉम्बिनेशन आहे, सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन. तर याच्या पुढचे जे आर्टिकल्स असतील आपले याच्यानंतरचे ते सगळे रोटेशनल मोशन मध्ये येतील. कशामध्ये येतील, म्हणजे सर्क्युलर मोशन हा भाग काय होईल, जवळपास आपला पूर्ण होईल. तर शेवटचा आर्टिकल, a vehicle move on a convex bridge. A vehicle moves on a convex bridge at top position with
maximum safe speed with maximum safe speed. तर आपण प्रवास करत असताना आता कोविडच्या प्रादुर्भावामुळे आपण हल्ली शासनाच्या धोरणानुसार आपण स्टे होम स्टे सेफ, त्यामुळे आता फार काही प्रवासाला कोणी जात नाही, इच्छा असली नसली तरी. पण याच्या अगोदर आपण प्रवास केलेला आहे आणि प्रवास करत असताना आपल्याला असे लहान मोठे ब्रिज रस्त्यामध्ये खूप लागलेले आहेत. तर त्या ब्रिज मध्ये काही ब्रिज असे असतात, ओके, म्हणजे लाईक दिस, ओके, गाडी खाली जाऊन वरती येते. दिस इज द कॉन्केव्ह ब्रिज. काही काही ब्रिज आपल्याला असे पण बघायला मिळतात, ओके. दिस इज द कॉन्व्हेक्स ब्रिज, ओके. 11th सायन्सला प्रॅक्टिकल मध्ये तुम्ही बघितलं आहे कॉन्व्हेक्स मिरर आणि कॉन्केव्ह मिरर. दिस इज द कॉन्केव्ह, दिस इज द कॉन्व्हेक्स. तर तुमचं इथं आर्टिकल काय, ह्या कॉन्व्हेक्स ब्रिज वरती ज्यावेळेस व्हेइकल टॉप पोझिशनला असेल, व्हेइकल ज्यावेळेस टॉप पोझिशनला असेल त्यावेळेस त्याची मॅक्झिमम स्पीड किती असावी, जेणेकरून आपण आपली गाडी आणि आपण दोघेही सुरक्षित राहू. आणि त्याच्या पुढे जर आपली स्पीड वाढली तर पुढचं सांगण्याची आवश्यकता नाही काय होईल ते, ओके. तर लक्षात घ्या, आतापर्यंत आपण मिनिमम स्पीड काढलेली आहे स्पिअर ऑफ डेथ मध्ये किंवा हे मास टाईड टू ए रॉड, ओके. इथे मात्र आपल्याला कुठली स्पीड काढायची आहे, मॅक्झिमम स्पीड. कुठली स्पीड, मॅक्झिमम स्पीड, ओके. तर थोडा कन्सेप्ट आहे फिजिक्सचा, व्यवस्थित समजून घ्या. आता त्यासाठी आपल्याला ब्रिज कन्सिडर करावं लागेल, ओके. Now this is the convex bridge, ओके. हा कॉन्व्हेक्स ब्रिज आहे आणि ह्याच्यावरनं ही आपली कार किंवा व्हेइकल मूव्ह होते. इफ दिस व्हेइकल मूव्ह फ्रॉम दिस पॉइंट and come to the top of the convex bridge, top of the convex bridge. Now here our question is, what is the maximum safe speed for that vehicle to perform the motion along the convex bridge, along the convex bridge. कारण आता इथं कसं आहे, ही गाडी चढायला लागलेली आहे, ओके. इथं टॉपला येऊन परत काही उताराला येईल, ओके. तर आपल्याला हा भाग महत्वाचा नाही, चढणे आणि उतरणे. आपला भाग महत्वाचा कोणता आहे, टॉप पोझिशनला. Now this is the top position of the convex bridge. This is the top position of the convex bridge and this is the your vehicle, correct? Okay. Now here, as the vehicle having some mass m, therefore a weight mg vertically downward. There are two forces acting on this vehicle. The first force, weight mg vertically downward, and this is the center of this convex bridge, okay. And surface can provide the normal reaction. Surface can provide the normal reaction n to balance the vehicle, okay. Now, and this is the maximum speed of the vehicle. This is the maximum speed of the vehicle. Maximum speed of the vehicle. आता इथे कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या, ओके. आता काय होतं बघा, जशी जशी नॉर्मल रिएक्शन कमी कमी होत जाईल तशी तशी स्पीड इन्क्रीज होईल. म्हणजे रिलेशन तुम्हाला काय सांगता येतं, ऍज स्पीड इन्क्रीजेस, बघा, ऍज स्पीड इन्क्रीजेस, ऍज स्पीड इन्क्रीजेस the normal reaction decreases, normal reaction decreases. हा सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे यामध्ये. जशी जशी स्पीड वाढेल तशी नॉर्मल रिएक्शन काय होईल, कमी होईल. as speed increases normal reaction decreases. ते कसं होतं बघा, कारण हे mg तर डिक्रीज होऊन चालत नाही. तर mg जर डिक्रीज झालं आणि नॉर्मल रिएक्शन जर वाढली तर गाडी हवेत उडेल. गाडी तर रोडलाच कॉन्टॅक्ट मध्ये गेली पाहिजे ना, चालली पाहिजे. रोड सोडून तर चालणार नाही. रोड सोडून गेली तर मग काहीच उपयोगाचं नाही, हवेत जाईल तर मग सगळंच डेंजर होईल. मग ही गाडी जर ह्या सरफेसला टच होत असेल किंवा टच होऊन चालणार असेल किंवा चालवायची असेल तर हा mg कसा आहे, नेसेसरी आहे, वेट mg, ओके. इथं नॉर्मल रिएक्शन जशी जशी कमी होईल आणि फायनली ही झिरो होईल त्यावेळेस वेलॉसिटी काय होईल, मॅक्झिमम होईल. लक्षात घ्या, as speed increases the normal reaction
डिक्रीजेस आणि ह्या गाडीनं कसल्याही पद्धतीमध्ये कुठल्याही कंडिशन मध्ये हा रोड सरफेस ड्रॉप केला नाही पाहिजे, रोड सरफेस ड्रॉप केला नाही पाहिजे. त्यामुळं इथे बघा लक्षात घ्या, therefore n is equal to 0 then v is equal to maximum. ही कंडिशन आहे. ऍज स्पीड इंक्रीज होऊन कुठपर्यंत होणार आहे की v max होणार आहे. ज्यावेळेस v max होईल तर गेन काय व्हायला पाहिजे 0 पेक्षा कमी होणार नाही ना. म्हणजे ऍज स्पीड इंक्रीजेस द नॉर्मल रिएक्शन डिक्रीजेस. म्हणजे n is equal to 0 then the v becomes v max. Then the v becomes v max. लक्षात आलं का? ओके. आता याच्यामध्ये आपण रिले आता पहा की कुठलं मोशन परफॉर्म करते ही व्हेकल, सर्क्युलर मोशन. आणि सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी कुठल्या फोर्सची गरज आहे? सेंट्रिपिटल फोर्सची गरज आहे. पण आता पहा n आणि mg बोथ आर डायरेक्टेड अपोजिटली. आता कंडिशन लक्षात घ्या, ह्या व्हेकलनं सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी n mg का mg n हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ओके. तर n जर जास्त झाला तर गाडी हवेत उडेल. गाडी तर कशाला टच झाली पाहिजे? रोड सरफेसला. म्हणजे mg इज ग्रेटर दॅन n. कळलं का? mg इज ग्रेटर. परत बघा मी सांगतो आपल्याला हे रिलेशन ह्या दोघं मिळून कुठला फोर्स प्रोव्हाइड करायला लागले? सेंट्रिपिटल फोर्स. ओके. मग आता आपण n mg लिहायचं का mg n एवढाच महत्त्वाचा भाग आहे याच्यामध्ये. कारण n जर तुम्ही n mg जर लिहिलं n इज ग्रेटर दॅन mg तर n जर जास्त झाला गाडी कुठे उडेल? हवेत जाईल. आणि आपल्याला तसं नको आहे. म्हणजे गाडी कशाला टच झाली पाहिजे? रोड सरफेसला. आणि जर गाडी जर रोड सरफेसला टच होईल असेल तर mg कसा पाहिजे? जास्त पाहिजे. व्हेरी सिंपल कन्सेप्ट. ओके. Therefore you may write mg minus n is equal to mv square divided by r. हे दोघं मिळून काय प्रोव्हाइड करायला लागले? सेंट्रिपिटल फोर्स. कारण सेंट्रिपिटल फोर्स शिवाय सर्क्युलर मोशन परफॉर्म होणं शक्य नाही. हा भाग आपण वारंवार एक्सप्लेन केलेला आहे. नाउ mg minus n is equal to mv square by r. ओके. तर आपण अगोदर काय म्हणलंय? स्पीड जशी जशी वाढेल तसं तसं नॉर्मल रिएक्शन काय होत जाईल? कमी कमी होत जाईल. पण अशी एक कंडिशन येईल की त्यावेळेस स्पीड काय असेल? मॅक्झिमम असेल. आणि n डिक्रीज होऊन किती होणार आहे? 0 होणार आहे. ओके. म्हणजे इफ n is 0 then v is maximum. करेक्ट. Therefore mg minus 0 then v square max divided by r. Therefore mg is equal to mv square max divided by r. Now this m get cancelled. Now then here you may obtain the expression for a vehicle move on a convex bridge at top position with a maximum set speed. Therefore v max is equal to v square max is equal to rg and v max is equal to under root rg. Okay. We must remember this relation. पण ज्यावेळेस स्ट्रिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करते किंवा एखादा स्टंटमॅन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो स्पीड ऑफ डेथ मध्ये, लक्षात घ्या, त्यावेळेस टॉप पोझिशनला व्हेलॉसिटी किती पाहिजे? अंडर रूट आरजीच पाहिजे. पण ती व्हेलॉसिटी कशी पाहिजे? मिनिमम पाहिजे. कशी पाहिजे? मिनिमम. पण इथं मात्र किती आलेली आहे? ती ही मॅक्झिमम आहे. लक्षात घ्या, v max is equal to under root rg. याच्यापेक्षा जर या व्हेकलची व्हेलॉसिटी दुर्दैवानं इन्क्रीज झाली आपण अशा ब्रिजवरतून जात असताना, तर आपली गाडी खाली न येता डायरेक्ट पुढे जाईल. ओके. आणि त्या पूल सोडून खाली पडेल. मग त्या माणसाचं आणि त्या गाडीचं काय होईल हा संशोधनाचा विषय होईल. ते सांगायला नको आहे. त्यामुळं मॅक्झिमम स्पीड ऑन अ कॉन्वेक्स ब्रिज ऑफ द व्हेकल मूव ऑन अ टॉप position is equal to under root rg. Then and there you can drive the safe for both the per driver as well as vehicle. Correct up this point. तर परत एकदा बघा, हे व्यवस्थित समजून घ्या. स्पीड इन्क्रीजेस, नॉर्मल रिएक्शन डिक्रीजेस. आणि mg मायनस n आपण नेहमी आता सगळे आर्टिकल कसे केलेले आहेत? टेन्शन मायनस वेट mg किंवा टेन्शन प्लस mg. या केसला मात्र mg मायनस n. असं का?
कारण mg जास्त असल्याशिवाय ती गाडी त्याला टच होऊन चालणार नाही. नाही तो जर mg वीक झाला आणि n जर वाढला तर गाडी रोड सरफेस काय करेल, सोडेल आणि हवेत उडायला लागेल. असं तर आपल्याला घेऊन चालणार नाही. असं जर हवेत गेली गाडी तर चालू शकणार नाही, कारण द फ्रिक्शन इज नेसेसरी between tire of the vehicle and road surface. Okay, तर we must remember that Vmax is equal to under root rg. तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे सगळे आर्टिकल्स किंवा सर्क्युलर मोशन हा जो या चॅप्टर मधला भाग आहे हा जवळपास आपला पूर्ण झालेला आहे. त्याचे एक स्क्रीनशॉट घ्या. एक परत मी सांगतोय, सिलेबस जरी ड्रॉप झाला असेल तर फिजिक्सचा कुठल्या आर्टिकलचा कुठे कधी आणि कसा उपयोग होईल. आणि मी परत सांगतोय, आपण बोर्ड एक्झामला तर महत्व द्यायचंच आहे, पण आपले सगळे जे व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश आहेत ते सगळे नीट आणि JEE वरती आहेत आणि त्याला सीबीएसईचा सिलेबस आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला तयारी करायची असेल तर आपल्याला सगळ्याच आर्टिकल व्यवस्थितपणे शिकावे लागतील. पण तूर्त वेळेअभावी आपण जेवढे ड्रॉप केले तेवढे इथून पुढे ड्रॉप करून जे दिलेले आहे तेवढे आपण पूर्ण करूयात. आणि आपल्याला नंतर टाइम मिळणारच आहे, फेब्रुवारी मार्च मध्ये एक्झाम संपल्यानंतर सहसा मे मध्ये नीटची एक्झाम असते. तर त्यावेळेस बाकीचे सगळे आर्टिकल्स राहिलेले आपण परत एकदा शिकूया किंवा इन बिटवीन जर आपल्याला वेळ मिळाला आपण ते पण आर्टिकल पूर्ण करूया. तर या पद्धतीने स्क्रीनशॉट घ्या. ओके, आणि बोर्डाला नाही म्हणून आमची त्याला गुंडाळून ठेवू नका. हे सुद्धा युट्यूबवर आहे, बघत चला. काय, कारण सगळे कन्सेप्ट वेट एमजी नॉर्मल एक्शन कन्सेप्ट सगळीकडेच आहे. कुठे काय उपयोगात आणलं पाहिजे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ओके, त्याच्यावरच एखादं न्यूमेरिकल आपण घेऊया आणि आजचं लेक्चर आपण थांबवूयात. ओके, न्यूमेरिकल घेऊयात. त्याचा स्क्रीनशॉट घेतला बाबा. ओके, न्यूमेरिकल घेऊयात. Now, example. A rod tied to a mass. A rod tied to a mass. माझ्यासोबतच लिहा. A rod tied to a mass 200 gram. A rod tied to a mass 200 gram at its one end. At its one end and wheeled in a vertical circle. Wheeled in a vertical circle. Wheeled in a vertical circle of radius 40 centimeter. Of radius 40 centimeter. Determine the minimum velocity. Determine the minimum velocity at bottom and midway position. Also determine same for string in place of rod. Into bracket G is equal to 10 centimeter per second square. तर मागे मी आपल्याला म्हटलेलं आहे दिलेलं न्यूमेरिकल. तेव्हा न्यूमेरिकल मध्ये फिजिक्सच्या फार काही अवघड असत नाही. 2-3 स्टेप मध्ये उत्तर येतं, पण त्यासाठी आपल्याला प्रॉपर त्याचा फॉर्म्युला आठवणं, त्या व्हॅल्यू पुटअप करणं, कुठे रॉड आहे कुठे स्ट्रिंग आहे, त्याची टॉप पोझिशन काय असेल त्याची बॉटम पोझिशन काय असेल, तर हे कळणं गरजेचं आहे. फिजिक्स मध्ये तेवढंच अपेक्षित आहे. तुमच्याकडे कॅल्क्युलेशन फिजिक्स मध्ये फार अपेक्षित नाहीये, तुम्हाला फॉर्म्युला एक्झॅक्ट आठवणं गरजेचं आहे. ओके, आता दिलेलं न्यूमेरिकल बघा. ए रॉड टाइड टू ए मास 200 ग्रॅम. जसं दिलंय आपण तसंच घेऊया. नो सोल्युशन.
Now m is equal to 200 gram at its one end. म्हणजे काल आपण बघितलं रॉडच्या एका एंडला आपण बॉल लावला स्पियर लावला त्याचा मास किती दिले 200 ग्रॅम at its one end and wheel in a vertical circle. त्याला कुठलं मोशन परफॉर्म करतोय व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. त्याची रेडियस किती आहे बघा r is equal to 40 सेंटीमीटर. r is equal to 40 सेंटीमीटर. r is equal to 40 सेंटीमीटर. Determine the minimum velocity at bottom position. तर आपण बॉटम पोझिशनला काय म्हणलं होतं बी म्हणलं होतं पण आपण VB is equal to question mark and midway position VC is equal to question mark. तर कधी कोणी काय घेतात बॉटमला ए घेतात मिडवेला सी घेतात आणि वरती बी घेतात. कसं आहे तुम्हाला लेबलिंग यू मे यूज एनी. ओके नाउ VB बॉटम सी मिडवे आणि काय दिलाय तुम्हाला VB for rod, VC for rod and VB for string question mark, VC for string question mark. बघा VC string काय म्हणले पुढं also determine same for string in place of rod. हे सगळं फक्त रॉड ऐवजी काय म्हणा स्ट्रिंग म्हणा सगळ्या त्याच व्हॅल्यू घ्या आणि ह्या पण मिनिमम व्हेलॉसिटी काढा. ओके लक्षात आलं का. आणि काय दिलंय तुम्हाला G इज इक्वल टू 10 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. 10 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके आता ह्याच्यामध्ये फार अवघड नाही पण तुम्हाला ते आठवले पाहिजे फॉर्म्युले आठवले पाहिजे. ओके now the आपण पहिला फॉर रॉड म्हणू फॉर रॉड VB is equal to under root 4RG. फॉर्म्युला काय VB is equal to under एवढं आठवलं की फिजिक्स संपलं. इथं जर 4 आहे 3 घेतलं 2 घेतलं किंवा 5 घेतलं 6 घेतलं सगळं चुकलं. बाकी काय पुढचे कॅल्क्युलेशन पुन्हा येतात. आणि दिलेल्या क्वांटिटी सगळ्या सिस्टीम ऑफ युनिट मध्ये आहेत का बघा ग्रॅम आहे सेंटीमीटर आहे सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. हे कन्वर्ट करण्याची गरज नाही. येणारं उत्तर कशामध्ये असेल सीजीएस मध्ये असेल किंवा तुम्ही एसआय मध्ये कन्वर्ट करू शकता. पुन्हा ते त्याला मला वाटतं आवश्यकता नाही. एका दुसरी क्वांटिटी जर सीजीएस आणि एसआय मध्ये असेल देन अँड देन यू मे कन्वर्ट ऑल क्वांटिटीज इन सेम सिस्टम ऑफ युनिट बेटर वे टू इन एसआय सिस्टम. ओके नाउ जस्ट टू सबस्टिट्यूट द व्हॅल्यू 4 into 40 into 10. Now 16 4 16 160. Okay now here 16 into 10 to power 2 is equal to 4 into 10 is equal to 40 centimeter per second. VB is equal to किती आहे बघा VB is equal to 40 centimeter per second. वेलोसिटी किती आली बॉटम पोझिशनला 40 सेंटीमीटर पर सेकंड. लक्षात आलं 4 चौक 16 160 आणि हा शून्य तर 1600 चा स्क्वेअर रूट किती 40 येईल. डायरेक्ट लिहिलं तुम्ही डायरेक्ट आपण 16 गुणिले 10 ची पॉवर 2 10 ची पॉवर 2 चं 10 ची पॉवर 1. ओके म्हणजे 4 10 ची पॉवर 1 म्हणजे 10 10 गुणिले 4 40. ओके यू मे यूज एनी मेथड. आणि आपल्याला माहिती आहे स्क्वेअर रूट घेत असताना 10 ची पॉवर ही नेहमी कशी घ्यायची सम घ्यायची. आता जसं VB आलंय तसं आपण काय करूया VC VC इक्वल टू 2RG. काहीच अवघड नाही फक्त फॉर्म्युला तुम्हाला आठवला पाहिजे. तर चुकून 3RG लिहिलं तर संपलं. मग बघा 240 into 10 किती होईल बघा 800 होईल. किती होईल 800. 4 दुनी 8 आणि 2 शून्य तर 8 म्हणजे 8 गुणिले 10 ची पॉवर 2 परत म्हणजे रूट 8 गुणिले 10 ची पॉवर 1. आता आपल्याला माहिती आहे रूट 9 किती असेल 3 असेल. किती असेल 3. तर रूट 8 आता स्क्वेअर रूट मध्ये आपण तुम्ही बघू शकताय पण अप्रॉक्सिमेट जरी तुम्ही लिहिलं तरी फार काही उत्तर चुकत नाही. तर हे 2.8 into 10 to power 1
म्हणजेच 28 सेंटीमीटर पर सेकंड. बघा म्हणजे रॉडला जर ते मास अटॅच केला आपण तर बॉटमला वेलोसिटी किती येईल 40 मिनिमम, मिडवेला किती येईल 28, मिडवेला किती येईल 20 आणि टॉपला किती असते 0 असते. 0 असू शकते, 0 असली तरी चालते. ओके. तर जे आता रॉडला घेतले ते आपण स्ट्रिंगला घेऊ. लक्षात आलं का? हे फक्त फॉर्म्युला आठवणं गरजेचं आहे. for string now VB is equal to under root 5RG. आता बघा फक्त एवढंच फिजिक्स मध्ये कळालं पाहिजे. रॉडला 4RG, स्ट्रिंगला 5RG. म्हणून तुम्हाला म्हणलं फिजिक्स काहीच नाही, फिरवा फिरवी आहे. बघा 5 into 40 into 10 म्हणजे काय होईल बघा 5 चोक 20 आणि हे परत 2 शून्य. ओके. म्हणजे 20 into 10 to power 2 म्हणजेच रूट 20 into 10 to power 1. हे रूट घेताना पुन्हा हे बाहेर आलंय, पुन्हा रूट आपलं चाललंय पलीकडे, तर काय उपयोग नाही. स्किल खूप महत्वाची आहे. आता 20 आपल्याला माहित आहे 16 मध्ये असेल तर 4 आणि 25 असेल तर 5 म्हणजे 20 आहे. म्हणजे कशापेक्षा जास्त पाहिजे 4 पेक्षा आणि कशापेक्षा कमी पाहिजे 5 पेक्षा. ओके. तर रूट 20 किती येईल बघा 4 स्क्वेअर रूट मध्ये बघा तुम्ही काहीतरी. हा ते 5 तर येणार नाही कारण 25 असेल तर 5 येईल. हा तर 4 पॉइंट समथिंग इंटू 10. ओके. समजा आपण 4.4 मध्ये गृहीत राहा, इट इज नॉट करेक्ट, अप्रॉक्सिमेट आपण म्हणूया. ओके. किंवा माझ्याकडे आन्सर असेल तर बघतो म्हणजे 4.4 च बहुतेक नाहीये. नाही समजा हे 47 सेंटीमीटर पर सेकंड. ओके. हे स्क्वेअर रूट बघावं लागेल तुम्हाला रूट 20. आणि कसं बघायचं मी मागच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलेलं आहे लॉग टेबल मध्ये. किंवा स्क्वेअर रूट नसेल तर 1 हाफ लॉग सुद्धा आपल्याला करता येतो. यू विल एनी मेथड. नाउ देन VC इज इक्वल टू अंडर रूट 3RG. तो 3 into R किती आहे 40 into G किती आहे 10. मग 3 चोक 12 1200 किती आलं 1200 म्हणजे 12 गुणिले 10 ची पॉवर 2 म्हणजे 12 रूट 12 गुणिले 10 ची पॉवर 1 म्हणजे 12 म्हणजे आता परत आलं बघा ते आहे का नाही. हे असं येणारच. 16 असतील तर 4, 9 असतील तर 3 म्हणजे उत्तर त्याचा रूट किती येईल ग्रेटर दॅन 3 अँड लेस दॅन 4. तर हे आपण अप्रॉक्सिमेट म्हणूया 3.8 आहे किती आहे इंटू 10 म्हणजे किती 38 सेंटीमीटर पर सेकंड. ओके. तर हे जरा तुम्ही चेक करा लॉग टेबल. हे तुम्हाला हे सगळे पर्सनल तुम्ही सोडवले पाहिजे. मी 100 जरी न्यूमेरिकल सोडून दिले तर उपयोग नाही. तुम्ही होऊन धडपड केली पाहिजे. ओके. कारण तुम्ही जोपर्यंत तुमचे न्यूमेरिकल स्वतःहून सोडवणार नाही लॉग अँटी लॉगनं किंवा स्क्वेअर रूट रेसिप्रोकल नॅचरल साइन कोसाइन बघून तोपर्यंत तुमचे पर्सनल एरर इलिमिनेट होणार नाही. हे मी वारंवार आपल्याला सांगत असतो. मला येतोय नाही, मी करणार आहे, मी करून बघणार आहे, मी केल्यानंतर त्याच्यातल्या अडचणी येणार नाही. अडचणी आलेल्या सोडवण्यासाठी कन्सल्ट टीचर आपल्याकडे आहे. ओके. तर याचा स्क्रीनशॉट घ्या, तुम्ही स्वतःहून सोडवा. रॉडच्या संदर्भात रिलेशन काय आलं, स्ट्रिंगच्या संदर्भात काय आलं. ओके. तर या पद्धतीने आपण सोडूया. तर इथे आपण थांबूया.